नमस्कार, जय शिवराय। येत्या 12 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या मराठा समाजाकडून आपले मनोज दादा जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेसाठी या शकटा गावातून मराठा समाज जाणार आहे। तर आपण त्यांना विचारूया की या सभेसाठी जाणार आहे तर त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे। स्क्रीनवरती बघू शकता की शकटा या गावातील जे काही गावकरी आहेत त्यांनी सर्वांनी मिळून हे नियोजन केलेलं आहे। या सभेला जाण्यासाठी जी काही तयारी आहे, जेवणाची व जाण्याची कशा प्रकारे तयारी केलेली आहे त्यांच्याशी आपण थेट लाईव्ह चर्चा केलेली आहे आणि आपण पुढे बघू शकता कसं नियोजन या गावकऱ्यांनी केलेलं आहे। चला तर बघूया। या ठिकाणी आपण बघू शकता की गावातील संपूर्ण मराठा बांधव या ठिकाणी जमा झालेले आहे आणि त्यांचं नियोजन झालेलं आहे। आमचं असं ठरलेलं आहे, मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी गेल्या 12 ते 13 महिन्यापासून झटत आहे। आज त्यांच्या एकच हेतू आहे, आमच्या मुलाचं भवितव्य आणि ते भवितव्य घडवणार आहे। म्हणून शकटा नगरीमध्ये सकल मराठा समाज हा हजारोच्या संख्येने नारायणगड येथे 12/10/2024 रोजी जाणार आहे। ते पण जाणार आहे तसं नाही, सो खर्चाने जाणार आहे। इथं पक्षपात काही नाही, फक्त आम्ही सकल मराठा समाज मनोज दादा समर्थक, मनोज दादा योद्धा यांचे आम्ही समर्थक आहे। आम्हीच नाही तर आमचे हजारो समर्थक आहे। आमची एकच इच्छा आहे, शकटा नगरीमधून कमीत कमी बहुसंख्येने मनोज दादा पाटील जरांगे यांच्या सभेसाठी आवर्जून राहावे। नारायणगड येथे 12/10/2024 रोजी हजारो, 1,500, 5,000च्या संख्येने राहणार आहे। तसेच 4 भाकरी, 5 भाकरी, चटणी, लोणचं काही पण घेऊन संघ जावे, म्हणजे सकल मराठा समाजाला मदत करावी, हीच आमची इच्छा आहे। जय जरांगे। या ठिकाणी आपण पुढे बघणार आहे की जाण्याचं नियोजन कशा पद्धतीने ठरलेलं आहे आणि गाड्या वगैरे कसं नियोजन ठरलेलं आहे। सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र। आम्ही इथून ना कमीत कमी 2 बसेस इथून घेऊन जाणार आहे नारायणगडावरती। तर सकाळी असं नियोजन केलं आहे इथल्या सर्व ग्रामस्थांनी किंवा आपापल्या घरातून जे काही असेल, समजा 2, 4, 5 किलोच्या भाकरी, पोळ्या, भाजी हे सगळं साहित्य आम्ही घेऊन तिथं जाणार आहे। तर आमचा फक्त एकच हेतू आहे की जो आमच्यासाठी जो काही लढत आहे मनोज दादा, त्यांना फुल सपोर्ट करण्यासाठी, त्यांच्या पाठीची खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही शकटा गावामधून हजारोच्या संख्येने ग्रामस्थ निघणार आहे। तो या सभेसाठी गावातील किती नवतरुण जाणार आहे काय सांगाल? तरी 80% तरी नवतरुण इथून जाणार आहे। ते दर घरातले एक माणूस आपल्या जातीसाठी संसार तर रोजच चालू आहे, एक आपल्या जातीसाठी एक दिवस द्यायचा आहे जरांगे पाटलासाठी। पण नारायणगडला सगळे मराठा समाज एकजुटीने जाणार आहे। तसेच सगळ्या गावकऱ्यांनी सोबत जेवणाची सोय आपली सोबत घेऊन चाला, जे करून आपल्याला मराठा समाजाला दुसऱ्याला बी देता येईल वाटाणा कमी पडल्यानंतर। जय हिंद, जय महाराष्ट्र। आतापर्यंत आम्ही बऱ्याचशा नेत्याच्या कार्यक्रमाला, सभेला गेलेलो आहे, पण आता एक आम्हाला आमच्या स्वतःच्या सभेसाठी आणि स्वतःच्या कार्यक्रमासाठी आम्हाला गाव सोडायचं आहे। आतापर्यंत आमचं जे काय असेल 30, 40, 50 वर्ष जे काय वय असेल हे कार्यकर्त्याच्या, नेत्याच्या सत्रांच्या उचलण्यातच गेलेलं आहे, पण यांनी कुणीही आमचं काही केलेलं नाही आहे। आमच्यासाठी एकच जीवाची बाजी करणारा एकच व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीला सपोर्ट करण्यासाठी आम्ही इथून जाणार आहे। या सभेसाठी आता गावातून भरपूर समाज जाणार आहे, परंतु यासाठी आपल्याला काही निधी वगैरे दिलेला आहे की कोणी सांगितलेलं आहे की तुम्हाला यावंच लागेल असं काही सांगितलेलं आहे का? हॅलो, यासाठी आम्हाला कुठलाही निधीची गरज नाही आणि कुठल्याही निधीची गरज नसताना आम्ही
99% आम्ही खर्चाने आणि आमचे खर्चातून शिदोरी घेऊन आम्ही अशी शिदोरी नेणार आहे की आम्हाला पुरून आमच्या सखोल मराठा समाजाला 15-20 मराठा समाजाला आमची शिदोरी भेटण्यात यावं एवढी शिदोरी आम्ही सोबत नेणार आहे आणि कमीत कमी एका माणसाच्या सोबत अशी शिदोरी नेणार आहे की ती 15-20 माणसाला पुरली पाहिजे आणि खर्चाने आमच्या मुलाबाळासाठी आमच्या भवितासाठी आणि आमच्या सखोल मराठा समाजासाठी जे जरांगे दादांनी 14 महिन्याचा इतका राज रोष उपवास आणि वनवास केला याला 100% प्राधान्य भेटावं अशी आमची कळकळीची विनंती आणि आम्ही येत्या 12 तारखेला नारायणगडवर जाताना आमच्या खर्चाने शिदोरीनी आणि असं जाणार आहे की आम्ही वाहनची सगळी जेवणाची वाहनाची आमच्या गावाची आणखीन आमच्या गावाच्या परिसरातल्या 4 खेड्याची शिदोरीची आणि वाहनाची व्यवस्था आम्ही शकटा गावकरी मिळून मी शकटा गावाचा उपसरपंच असताना माझी अशी तयारी की मी खेड्यातल्या 4 खेड्यातल्या बसेस लावून नेण्याची माझी तयारी आहे आणि मी अशी गवाही देतोय मंदिराच्या वटीवर का मी 4 खेड्याचे सखोल मराठा समाजाचे तरुण आणि त्यांची शिदोरी याची व्यवस्था करण्याची मी कधीही तयारी ठेवलेली आहे. जाण्याचं जे काही नियोजन ठरलेलं आहे आता 12 तारखेला ती सभा आहे तर या ठिकाणी आपण किती वाजता सकाळी निघणार आहे? सकाळी जेवढ्या लवकर ते लवकर निघते आम्ही इथून 7 वाजल्यापासून आमची तयारी असेल. सगळे तरुण मंडळी याच्यामध्ये सतर्क आहे आणि आमचं नियोजन असं ज्याच्या त्याच्या घरून प्रत्येक सकल मराठाच्या समाजाच्या घरून जे काय शिदोरी येणार आहे ते सगळे 7 वाजल्यापासून जमा होणार आहे. जसं जसं जमा होतोय ना आम्ही एक 9 ते 10च्या दरम्यान इथून निघण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शक्यतो आमच्या गावातून सरासरी सगळं तरुण मंडळ निघणार आहे. सगळ्याच्या मनात तनात म्हणजे तळमळ आहे. तरुण वयवर प्रत्येक घरातून सगळे निघणार आहेत. महिला वर्ग पुरुष वर्ग तरुण सगळे मनोदादाच्या मागं पाठीमागं सगळ्याच. इतर नेत्यांची सभा देखील असणार आहे त्याविषयी काय बोलाल तुम्ही? काय सांगा? आम्हाला कोणत्याही नेत्याची नाही. आमचा एकच आमचा मराठा समाजाचा एक नेता मनोजदादा जरांगे पाटील हेच आमचा नेता आहे. जे हरिराम कृष्णारी मला जरांगे पाटील हेच म्हणायचं तुम्ही आमच्या मराठ्याकरताना लढू राहिले आमचं अभिनंदन आहे. या सभेसाठी जाणार आहे तर बाकीच्या गावांसाठी काय संदेश द्याल तुम्ही? बाकीच्या गावातून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी आपल्या बाजूचं खेड आहे गंगापूर तालुक्यात आपल्या तालुक्याला लागून शिपूर हे गाव आहे. ह्या गावातून कमीत कमी 60,000 रुपयाची देणगी झाली पाणी बॉटल आणि परत प्रत्येक घरातून कमीत कमी 40 भाकरीचं नियोजन केलं त्यांनी आणि सगळे त्या छोटं गाव आहे कमीत कमी त्यांच्या गावात 20च घरं आहे त्यांना एवढं नियोजन केलं आहे. माझं माध्यमातून असं आहे का आपल्या शेकटा गाव एवढं मोठं आहे काही जास्त घेऊन जाऊ याचा आम्ही प्रयत्न करू आणि आमचे दादा एकच दादा मनोज दादा यांचे आम्ही नारे लावणार आहे आणि सरकारला आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. नारायणगड येथे आमची चॅलेंज करू आम्ही त्यांना का एक दादा मनोज दादा जय भवानी. गावकऱ्याच्या वतीनं सगळे मनोज दादा जरांगे पाटलासाठी सगळ्यांनी आपण बघितलं या शेकटा गावातून बहुसंख्येने मराठा बांधव या जाहीर सभेसाठी जाणार आहे आणि आपण देखील आपल्या गावातून बहुसंख्येने या सभेसाठी येणे असं मी आपणा सर्वांना विनंती करतो. एक मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. जय भवानी.